Sir. Good morning class. Now we are going to learn LCM. LCM means LCM म्हणजे least common multiple. Least lowest common multiple. Lowest common multiple म्हणजे लघुत्तम LCM lowest common multiple किंवा ह्याला आपण असं म्हणतो least common multiple. आता मराठीमध्ये आपण लघुत्तम सामायिक विभाज्य. आता विभाज्य म्हणजे ज्या संख्येला भागायचे त्याला आपण विभाज्य म्हणतो आणि ज्या संख्येने भागायचे त्याला आपण विभाजक म्हणतो. आता लसावी मध्ये थोडक्यात त्याला शॉर्ट मध्ये लसावी असे म्हटले जाते. याच्यामध्ये पहा साधारणतः एक उदाहरण म्हणून आपण 35 92 95 these two ह्या दोन संख्या आपण घेतल्या. या दोन संख्यांचा आपल्याला LCM किंवा लसावी काढायचा आहे. तर सुरुवातीला सुद्धा आपण याचे फॅक्टरायझिंग या पद्धतीने त्याचे आपण अवयव काढणार आहोत. सुरुवातीला 35 या संख्येचे अवयव आपल्याला पाडावे लागतील. 35 ही संख्या एकक स्थानचा अंक हा 5 आहे म्हणून ही संख्या इवन नंबर आहे. इवन नंबर म्हटल्यानंतर त्या इवन नंबर म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक 1 3 5 7 9 असतो त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो किंवा इवन ऑड नंबर म्हणतो. तर याच्यामध्ये पहा सुरुवातीला आपल्याला 5 या संख्येने आपल्याला त्याला भागावं लागेल. 5 या संख्येने 35 या संख्येला भागावं लागेल. 5 7 35 5 7 35. आता 7 ला पुन्हा 7 1 7 म्हणजे 5 7 35. त्याच्यानंतर 7 या संख्येला पुन्हा त्या संख्येने भागावं लागेल तेव्हा बाकी 1 येईल. त्याच्यानंतर दुसरी संख्या आपण घेतली 95 या संख्येचे सुद्धा आपल्याला अवयव पाडावे लागतील. सुरुवातीला काय केलं आपण लास्ट 5 आहे विषम संख्या आहे त्याच्यामुळे आपण काय केलं 5 या संख्येने भागलं. तर 5 चा कसा भाग जातोय पहा 5 1 5 9 आपण 5 गेले 4 राहिले म्हणून घेतले 5 झाले 45 9 5 45 बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा काय केलं आपण 15 या संख्येला किंवा 15 या संख्येला 3 ने भाग घालवला. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. पुन्हा 5 या संख्येला 5 या संख्येने भाग घालवला 5 1 5 5 1 5. आता याचं रायटिंग कसं लिहिलं पहा आपण 35 या संख्येला 35 5 into 7 into 1. 95 या संख्येला 95 5 into 3 into 5 into 1. अशा प्रकारे आपण त्याचे अवयव एकत्रित लिहिले. आता LCM मध्ये आपण त्यांचे कॉमन अवयव लिहित होतो. तर LCM मध्ये त्यांचे कॉमन अवयव लिहायचे आणि राहिलेले अवयव सुद्धा लिहायचे आणि त्याच्यानंतर त्याचा गुणाकार करायचा. म्हणून LCM सुरुवातीला कॉमन अवयव लिहा. आपले कॉमन आहे 5 5 तो एकदा येईल. त्याच्यानंतर इथे काय शिल्लक राहिलं 7 7 पुन्हा 1 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर 5 आणि पुन्हा 1. अशा प्रकारे या संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 5 7 35 35 1 35
35 गुणिले 3 काय करू शकतो आपण 35 गुणिले 3 3 5 15 4 1 3 3 9 1 10 105 35 गुणिले 3 105 पुन्हा ह्याला आपण 5 ने गुणायचे 5 5 25 4 2 5 0 0 2 2 5 1 5 525 1 525 म्हणून 35 आणि 95 95 यांचा एलसीएम हा 521 येईल। अशा प्रकारे या संख्येचा 521 हा सॉरी 525 21 झालं 525 हा एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा लसावी येईल। आपण साधारणतः 10 उदाहरणे सोडवायची।